अभिजित शेजूळ मित्र चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि शेजारची ती घंटा बटनही दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळतील. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण आज दुर्लक्षित आणि अपरिचित किल्ल्याला भेट द्यायला जातोय आणि तो म्हणजे मंठ्याचा किल्ला किंवा उंबरखेडचा किल्ला या म्हणूनच तो ओळखला जातो. पण ते फारसं खूप जणांना माहिती नाही अजूनसुद्धा. अशाच आपल्याला याच किल्ल्याची सफर करायची आहे, मंठ्याचा किल्ला किंवा उंबरखेडचा किल्ला. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मराठवाडा हा ओळखला जातो त्याच्या पर्यटन स्थळांमुळे, पण आजही बरेच स्थळे हे आपल्यापासून दुर्लक्षितच आहे. त्यातीलच एक म्हणजे जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यापासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर असलेला उंबरखेडचा किल्ला. किल्ल्याजवळ आलेलो आहे आणि त्या किल्ल्याची तुम्ही भव्यता जर बघितली ना, अक्षरशः अक्षरचकित होतं. आणि एकदम झाडीमध्ये हा एकदम लपलेला किल्ला, त्यामुळेच अपरिचित राहिला. आणि बघू शकता हे जे पत्राचं केलेलं आहे ना समोर, यातनं आतमध्ये 2 बुरुजाच्या मध्ये मुख्य प्रवेशद्वार आहे किल्ल्याचा आणि या साईडला 3 बुरुज आहे. म्हणजे फक्त समोरच्या साईडला 4 बुरुज येतात आणि पाठीमागून किंवा आपण बाकीचे तिन्ही बाजून जर बघितले ना, तर आपल्याला भरभक्कम असे 3-3 बुरुज दिसतात. म्हणजे एकंदरीत 9 बुरुज या किल्ल्याला आहेत. चला तर मग बाकीची किल्ल्याबद्दल आपण माहिती पण घेऊया आणि किल्ल्याची सफर करूया. चला मंडळी, सध्या जे किल्ल्यामध्ये राहतात त्यापैकीच मला एक ते भैया भेटलेला आहे आणि त्या भैयानुसार आपण आता किल्ला पूर्ण दाखवणार आहे. नाव काय म्हणलं भैया? हरीश जोशी असं या मुलाचं नाव आहे. आणि आपण आता तो भैया जसं दाखवेल तसं मी किल्ला आतमध्ये दाखवेल. आणि किल्ला एकदम सुरेख आहे. छोटा खाली किल्ला आहे, पण आतमध्ये जे अजूनसुद्धा ते नव्यासारखाच किल्ला आहे. तर चला तर मग आता सर्व किल्ला आपण बघूया. हा किल्ला देशमुख जहागीरचा असल्याने या किल्ल्याचा इतिहासात फारशी नोंद नाही. पण या किल्ल्याचा उल्लेख दासगणू महाराज यांच्या 1936 मध्ये केलेल्या अनुभव कथनात केला आहे. तो पुढील प्रमाणे: साईबाबा त्यांचे आध्यात्मिक शिक्षण त्यांचे गुरु सुभेदार गोपाळराव देशमुख उर्फ केशवराज बाबासाहेब महाराज यांचा हा मालकी हक्काचा किल्ला आहे असा उल्लेख आहे. किल्ल्याला एकूण 9 बुरुज असून ते अजून भरभक्कम मजबूत आहे. 2 बुरुजाच्या मध्ये मुख्य प्रवेशद्वार आहे. आपण जोपर्यंत किल्ल्याजवळ येत नाही तोपर्यंत मुख्य प्रवेशद्वार नजरेस पडत नाही. किल्ल्यात प्रवेश केल्यावर आकर्षक देवड्या बघावयास मिळतात. हे बघितल्यावर काटकोनात उजव्या हाताला दुसरा प्रवेशद्वार लागतो. या प्रवेशद्वारावर श्री व्यंकटेश कोरलेले आहे. या प्रवेशद्वाराच्या आतून सुद्धा देवड्या आहेत. पहिल्या प्रवेशद्वारातनं आतमध्ये आल्यानंतर आपल्याला तिन्ही साईडनं देवड्या लागतात आणि हे देवड्या पूर्ण एकदम सुरेख बांधकाम केलेलं आहे. आणि ते देवड्या बघून झाल्यानंतर आपल्याला हा दुसरा प्रवेशद्वार लागतो. यावरनं आपल्याला आता वरती जायचं आहे. चला.
दुसऱ्या प्रवेशद्वारातून आत आल्यावर समोर दिसतो तो भव्य वाडा आणि डाव्या हाताला तिसरे प्रवेशद्वार. आतमध्ये आल्यावर भल्या मोठ्या वाड्याचा चौथरा नजरेस पडतो. त्याच्या बाजूला डाव्या हाताला वळल्यावर एक विहीर आहे. समोर आल्यावर आपण दुसरा प्रवेशद्वार आणि देवड्या याच्या वरच्या चौकात येतो. हे बघून झाल्यावर आपण येतो मुख्य बुरुज व तटबंदीवर. तिथून आपल्याला दूरचा परिसर, बुरुज आणि बुरुजावरील तोफ आणि उंबरखेड गाव नजरेस पडतं. मी आलेलो आता आणि बुरुज बघू शकतो किती भरभक्कम दिसत आहेत आणि अजून सुद्धा या बुरुजाला काहीच झालेलं नाही आहे. जसे आहे तसेच आहे. बघू शकता हे पूर्ण झाडी वगैरे यावरती उगलेली आहे फारशी, त्यामुळे आपल्याला बराचसा भाग बघता येत नाही. पण अजूनसुद्धा हा किल्ला सुस्थितीत आहे. चला तर अजून जेवढा होता येईल तेवढा भाग आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया. आपण एक प्रवेशद्वाराच्या समोर जे बघितला तो एक वाडा लागतो आणि हा जो दिसतोय हा सुद्धा आतमधल्या वाड्याचा चौथरा आहे. बरेच अवशेष या ठिकाणी नाहीसे झालेले आतमध्ये वाड्याचे. आणि एक पुरातन आपली या ठिकाणी विहीर बघितली, ती सुद्धा अजून त्या ठिकाणी पाणीसुद्धा आहे आणि हेच पाणी वापरातसुद्धा येतं. आणि बरेच वास्तू आहेत जे आपल्याला जुने दिसतात, दगडापासून कुंड तयार केलेले पाण्याचे आणि आतमध्ये देवड्या वगैरे पण दिसतात. आणि खूप मोठे आतमध्ये अवशेष नाही आहे, फक्त वाडा वगैरे बघण्यासारखा आहे खूप आहे. आणि जे साईडचे जे बुरुज आहेत 9 बुरुज ते एकदम भरगप्पमपणे आपल्याला आकर्षित करतात आणि तेच बुरुज या किल्ल्याचे मुख्य आकर्षण आहे. किल्ला बघताना त्यावेळची किल्ल्याची प्रतिष्ठा आणि भव्यता काय असेल असा विचार मनात नक्कीच येतो. तर अशा या सुंदर किल्ल्याला एक वेळेस नक्कीच भेट द्या. धन्यवाद. मित्रांनो, दुसरं प्रवेशद्वार जे लागतं आपल्याला त्यावरती एकदम मधोमधवरती श्री व्यंकटेश असं लिहिले, म्हणजे आतमध्ये कोरलेलं आहे दगडामध्ये. आणि बाकी शिलालेख वगैरे असं काय आपल्याला नजर पडत नाही या ठिकाणी. आणि बरेच आतमध्ये वास्तू आहेत जुन्या जे आपण बघू शकतो, किंवा कोरीव मूर्त्या वगैरे पण आहेत या ठिकाणी. आणि जे पूर्ण दगडी बांधकाम आहे ते पूर्ण आपल्याला या ठिकाणी अजूनसुद्धा सुस्थितीत आपल्याला नजरेस पडतं. असा हा मंठ्याचा किल्ला किंवा उंबरखेडचा किल्ला आपण म्हणू शकतो. चला तर मग आता मी बाहेरचा भाग दाखवते तुम्हाला. आणि या किल्ल्याचा बाहेरून भाग खूप बघण्यासारखा आहे. चला तर मग आता बाहेरचे बुरुज वगैरे दाखवतो मी तुम्हाला. तुम्हाला या ठिकाणी हे जे पडझड झालेलं दिसत असेल ना, एवढा भरभक्कम बुरुज आहे. या ठिकाणी असे का बरं पडझड झाले असेल, कारण या ठिकाणी इंग्रज काळामध्ये किंवा निजाम काळामध्ये या ठिकाणी तोफेचा मारा केलेला आहे. हे बघू शकता, हा जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्यावरती बघू शकता. आपल्याला नाही कमी कमी या ठिकाणी आणि या ठिकाणी, या दोन्ही ठिकाणी एकदम समजून येतं आहे की त्या ठिकाणी आपल्याला तोफेचा मारा केलेला लगेच नजरेस पडतं. आणि असं हा किल्ला पाडण्यासाठी किंवा आतमध्ये पडझड करण्यासाठी या ठिकाणी तोफेचा मारा केला गेला असेल. पण अजूनसुद्धा हा किल्ला पडला नाही. त्यावेळेस असा मारा केलेला आहे यावरती. आणि बघू शकता हे भरभक्कम 3-4 बुरुज आपल्या समोर आहे. त्यामुळे या किल्ल्याला फारसं इंग्रज काळामध्ये किंवा निजाम काळामध्ये जिंकण्यात आले नसेल. छोटा खानी किल्ला आहे पण खूप मजबूत आहे. पाठीमागची 3 बुरुज मी सांगितल्याप्रमाणे आजूबाजूला खूप झाडी आहे, बघू शकता तुम्ही.
पूर्ण झाडी आजूबाजूला व्यापल्यामुळे हा किल्ला बाहेरून खूपसा चांगला दिसत नाही, पण जसं आपण जवळ गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला भरभक्कम असे बुरुज दिसतात. हे समोर साईडचे 3 बुरुज आहे. पुन्हा फक्त मुख्य जे प्रवेशद्वार आहे ना त्या ठिकाणीच असे 4 बुरुज आहे. बाकी साईडनं आपण जर बघितलं ना फक्त 3-3 बुरुज दिसतात. आणि बघू शकता किल्ल्याच्या आजूबाजूचे जे बुरुज आहे त्या ठिकाणी कुठेच तुम्हाला मारा केलेला दिसत नाही, पण जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणच्या दोन्ही बुरुजाला खूप तोफेनं मारा केलेला आहे. त्यामुळे तिकडं असे जे घडणविटा असतात बुरुजाच्या त्या एकदम असे टिसलेल्या आणि फुटलेल्या आपल्याला नजरेस पडतात. मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती सुद्धा बघितलं असेल तुम्ही, त्या ठिकाणी सुद्धा खूप पडझड झालेली आहे आणि ती तोफेचा मारा केल्यामुळे झालेला आहे असं त्या भैयानं सांगितलं होतं आपल्याला. आणि बघू शकता साईडचा बुरुज म्हणजे वरची बार दिसतंय ते नक्षीदार, ते खूप या बुरुजाचं आकर्षण झालेलं आहे. तसं तर हा किल्ल्याचं आकर्षण म्हणजे बुरुजच आहे. बाकी आतमध्ये जे आपण देवड्या बघितल्यात त्या देवड्यासुद्धा खूप लक्ष वेधून घेणार आहेत आणि त्यावरचं खांब पण खूप चांगलं आहे. आणि बघू शकता आजूबाजूला खूप झाडी आहे, त्यामुळे आपल्याला किल्ला एकदम जवळून घेता येत नाही. मित्रांनो, सुमारे 2 एकर परिसरामध्ये पसरलेला हा मंट्याचा किल्ला किंवा उंबरखेडचा किल्ला आहे. आणि आतमध्ये खूप मोठे अवशेष नाही आहे, पण देवड्या आणि एक वाडा आणि आतमध्ये वाड्याचे चौथर वगैरे ती विहीर या गोष्टी आपल्याला बघण्यासारख्या आहेत. आणि अशा प्रकारे हा किल्ला आहे. तुम्हाला किल्ला कसा वाटला आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि मित्रांनो, जे नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि आपण असेच अपरिचित किल्ले, अपरिचित स्थळे आपण दाखवत असतो, त्यामुळे हे स्थळे माहिती करण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि गावाच्या अलीकडे आपल्या हे टाके दिसतात, अगदी या टाक्याच्या पलीकडेच हा उंबरखेडचा किल्ला आपल्या नजरेस पडतो. आणि गावाच्या मुख्य जो चौक आहे त्या चौकपासून थोडंसं अर्धा किलोमीटर आतमध्ये आल्यानंतर आपल्याला लगेच ते मंट्याचा किल्ला लगेच दिसून येतो, कारण त्याचे जे बुरुज आहेत ना ते खूप बघण्यासारखे आहेत. आणि हा गावाकडचा रस्ता आहे. आता मला फाट्यापर्यंत जावं लागणार आहे पायी आणि तिथून मी पुन्हा आपल्या परतीच्या प्रवासाला निघतो आहे. चला तर निघतो मी आता. असंच पुढच्या भन्नाट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत तुमची राजा घेतो. बाय बाय.